तर नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश पाटील अहमदाबादच्या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये परत एकदा तुमचं स्वागत करतोय। काल तुम्ही बघितलं असेल आपला अहमदाबादमधला डे 1, आज आहे अहमदाबादमधला डे 2, आज आहे सोमवार आणि आज आपण परत उठलोय। आता वाजले जवळजवळ 11 आणि आता आपण आलोय मित्रांनो अहमदाबादमध्ये नाश्ता करायला। आता आज आपण नाश्ता करणार आहे अहमदाबादमध्ये जलेबी फाफडा। तर आपण अहमदाबादमध्ये एक हॉटेल आहे ऑसवाल करून, तिकडेचा जलेबी फाफडा खूप फेमस आहे, तिकडेच आलो आहे आता आपण। आज आता आपल्या डेची सुरुवात केली आहे। आता आपण कुठे फिरणार आणि आज संध्याकाळी आपण टॅरिसवरनं पतंग उडवणार आहे। तर ह्याचा पूर्ण आज दिवसभराचा आपला व्लॉग असणार आहे। आता काय काय करतो फुल आज मजा येणार आहे आजच्या दिवसात पण। तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया। तुम्हाला बोललो की आपण आलो आहे जलेबी फाफडा खायला। तर हे आहे हॉटेल ऑसवाल आणि आपण आता गाड्या पार्क केल्यात, सगळे गेलेत आतमध्ये, मी पण जातो आता आतमध्ये आणि दाखवतो आता आपण काय काय खाणार आहे आणि कसं टेस्ट असणार आहे। तर मग चला। मित्रांनो, लास्ट इयरपासून वेदांतला परत इकडचा जलेबी फाफडा खायचा होता। आपण लास्ट इयरला पण आलेलो, पण लास्ट इयरचा व्हिडिओ आपण इकडला टाकला नव्हता। आता परत खाऊया जलेबी फाफडा, यांना पण केलूया जलेबी फाफडा आणि आता नाश्ता मागवला आहे, नाश्ता करूया आणि मग नाश्ता केल्याच्या नंतर भेटतो तुम्हाला। मग आता नाश्ता बघू शकता तुम्ही आपला आणि मग आता जाऊया खाऊया आणि मग तुम्हाला भेटतो। आता नाश्ता करून झालाय आणि आता कुठे जायचं रे आपल्याला भाई? नरेंद्र मोदी स्टेडियम। आता नरेंद्र मोदी स्टेडियमला जायचं आहे। आता मोदी स्टेडियमला जायचं, आता बघूया। आता वाजत आले जवळजवळ 12:30, आता आपण जाऊया नरेंद्र मोदी स्टेडियमला। तर चला लेट्स गो। नाश्ता करून झाल्यावर आपण आलो आता मोदी स्टेडियमला। नरेंद्र मोदी पाठी तुम्ही बघू शकता आपल्या इथे नरेंद्र मोदी स्टेडियम। पण आज कुठली मॅच वगैरे कायच नाही आहे, त्यामुळे आज एंट्री बंद आहे। त्यामुळे आता आपल्या भावानी स्टेडियम तर बघितलं आहे, पण बाहेरून बघितलं आहे, आतमध्ये जायला भेटत नाही कारण का कुठली मॅच नाही आज। तर आत्ता आपण मोदी स्टेडियम बघितलं आहे। आता जवळजवळ वाजले 1:30, आता बघूया अजून काहीतरी बघू, नाहीतर मग डायरेक्ट जाऊ रूमवरती, कारण का आता सगळ्यांना उडवायचे पतंग, सगळ्या पतंगी आहेत आता आसमानमध्ये आणि आपल्याला पण उडवायचे पतंग। काल आपण उडवली रिव्हर साईडला पतंग, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल। आणि आता आपण 2 दिवस फुल ऑन टॅरिसवरती धमाल करणार आहे पतंग उडवायला। आज आहे सोमवार, उद्या आहे मंगळवार, उद्या आहे मकर संक्रांती। तर उद्या तर खूप मजा येणार आहे पतंग उडवायला। उद्या फुल डे आपण पतंग उडवणार आणि आज आपण आता फिरतोय। आता मोस्ट ऑफली अजून कुठेतरी जाऊ छोटंसं एका ठिकाणी आणि मग तिकडनं डायरेक्ट रूमवरती। आता नाश्ता करून झाला आहे, आता जेवायचं कोणाचं मन नाही आणि का जेवणासारखाच नाश्ता होता, फुल भरपेट खाल्लं सगळ्यांनी। आता इथे स्टेडियमच्या इथे सगळे जरा फोटोशूट वगैरे करतात आहेत, नंतर जाऊया आपण। आता वेदांत थांबलाय परत पतंगच्या दुकानावरती, बघू शकता तुम्ही मांजा बनतोय इकडे। आणि आता सगळेजण, आता मला एक सद्दी घ्यायचा होता, सद्दी काल आम्हाला भेटणार होता, सद्दी घेतोय। आता जाऊया डायरेक्ट पतंग घेऊन टॅरिसवरती उडवायला, चला। वेदांत घेतोय, हा बघू शकता मांजा। Few moments later. मगाशी की आपण आलो डायरेक्ट टॅरिसवरती आणि मगाशी आपण आलो फिरून आणि आता आपण डायरेक्ट आलो, कन्नी वगैरे बांधून झाल्यात आणि आता आपण टॅरिसवरती आहे। आता वेदांनी पतंग उडवल्या पण आहेत, वेदांनी पतंग कापून पण झालेले आहेत आणि तिकडल्या बंदरी पतंग गुल झालेली आहे, इकडे तिकडनं उडवत होता। आता वेदांनी अजून एक पतंग चढवलेली आहे इकडनं, बघू शकता। ही बघा माझी पतंग मी लावून ठेवले इथे वरती, वाटतंय उडतंय। वेदांत भाई इकडनं पतंग उडवतात आहेत आणि तिकडनं पण हा उडवत आहे। गुल होऊन आलाय काय, गुल काढ रहे अरे वेदांत भाई गोल। आज तर काय मकर संक्रांती नाही तरी इथे खूप साऱ्या पतंग उडतात आहेत आणि आता फुल मजा येते। काल आम्ही रिव्हर फ्रंटला पतंग उडवत होतो, आज आम्ही हॉटेलच्या टॅरिसवरती पतंग उडवतोय। तर इथे आता खूप साऱ्या पतंग उडतात आहेत, तर तुम्ही बघू शकता, बघता तर आहेतच डे 2चा आपला ब्लॉग। तर उद्या तर असणार आहे उत्तरायण, म्हणजे आपल्या इकडची मकर संक्रांती। तर उद्या तर खूप पतंगी उडणार इकडे, उद्या तर अजून मजा येणार आहे। आज तर खूप मजा येतेच आहे। कापायला चाललंय परत, कापतोय अरे गोल लपेट। वेदांत भाऊ गुल होतात आहेत, ते त्यांच्या रेकॉर्डवरती कायम ठेवतात आहेत स्वतःच्या पतंग गुल करण्यामध्ये।
प्रसाद दादा प्रथमेश पेज लावायला चालला आहे. गेला मित्रांनो, आपण आपल्या खूप साऱ्या पेज कापलेल्या आहेत. वेदांची पतंग वेदांत भाई उडवतोय, अजून उडवतोय, पेज लावतोय, पण कट्ट होते भाई. खूप साऱ्या पतंग उडतात आहेत, तुम्ही बघू शकता. माहिती नाही कॅमेरा किती जस्टिस करतोय, पण तुम्ही बघू शकता खूप साऱ्या पतंग उडतात आहेत आपल्या समोरच. आणि आता सनसेट पण होत आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि आपली पतंग ही बघा, आपली पतंग इथे वरती ही बघा, ही वेदांची पतंग. आणि हा वेदांत इकडनं पतंग उडवतोय. आणि ही वेदांची पतंग पिंक वाली. वेदांत काप. समोर इथे चंद्र आहे आणि इकडे सूर्य. आणि खूप साऱ्या पतंग कापल्यात. Few moments later. रात्री फ्रेश वगैरे झालो आणि आता 9 वाजलेत. आपण आलोय बाहेर. तर आता आपण फ्लावर शोच्या इथे आलेलो, पण फ्लावर शोच्या इथे खूप गर्दी आहे. आज रविवार आहे, त्यामुळे आपण फ्लावर शोच्या आतमध्ये तर नाही जात आहे. पण तुम्ही आता नाईट लाईफ इकडे बघू शकता अहमदाबादची. बाहेर पण खूप सारे असे लाईटिंग स्पॉट्स वगैरे केलेले आहेत. आता हे लोक पार्टीज आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि तिथे पार्टी पण बघू शकता तुम्ही. आता ते सिनेमॅटिक शॉट्स काही एन्जॉय करा तुम्ही नाईट लाईफचे, तर तुम्हाला दाखवतो. आता आपण फिरतोय इकडे अहमदाबादमध्ये. आता किती वाजता घरी जाऊ ते रूमवरती ते समजणार नाही, पण आता आपण फिरतोय तर खूप मस्त वाटतंय. आता बघूया, थंडी तर आहे बऱ्यापैकी. आता तुम्ही बघितलं असेल, तर आता आपण आलोय मित्रांनो परत काईट फेस्टिवलच्या इथे. इथे रात्रीचे काही कॉन्सर्ट्स वगैरे चालतात. तर काल पण काल होता अर्जित सिंगचा कॉन्सर्ट. आलोय आता. कालचा व्हिडिओ तुम्ही काईट फेस्टिवलचा डे 1चा बघितला असेल, डेचा. आता रात्रीचं नाईट लाईफचा व्हिडिओ आहे, तर आता बघू शकतो. आता आपण आलोय परत रिव्हरफ्रंटच्या इथे. आणि तो कुठे गेला मंथन. तर आता सगळे पुढे परत चाललेत, गाणी वगैरे चालू आहेत. जाऊया आतमध्ये, तर चला. असेल आपण इंटरनॅशनल काईट फेस्टिवलच्या इथे होतो. आता आपण जरा बाजूला आलोय आणि याला वाजते थंडी, कारण का आता इकडे टेम्परेचर झालंय 15 डिग्री आणि आपल्यापेक्षा इकडे जास्त थंडी आहे. तर जरा वेळ थांबलोय. आता जाऊया इकडनं अटल ब्रिजला आणि मग तिकडनं जाऊ आपण डायरेक्ट काईट मार्केटला, कारण का आपल्याला आम्ही आता फिरून आलो पूर्ण अहमदाबादला काईट फेस्टिवलच्या इकडे. तुम्ही बघितलं असेल. आता आपण नाईट लाईफ पूर्ण फिरून आलो आणि आता वाजलेत रात्रीचे 12. आणि आता आपण घ्यायला चाललोय पतंग, कारण का इकडे असते पतंगचं मार्केट आहे पूर्ण इकडे. आता तुम्ही बघालच या व्हिडिओमध्ये. आता खूप गर्दी आहे खालती. आपल्या इकडनं जवळच आहे हॉटेलच्या इकडनं, तर खूप गर्दी आहे. आता गाडी वगैरे सगळ्या लावल्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये. आता फ्रेश झालो परत रूमवरती येऊन. आता पतंगी घ्यायला जाऊया, कारण का उद्या आहे मकर संक्रांती. तर आपल्याला उद्या उडवायचे पतंग. उद्याचा फुल डे पतंग असणार आहे. उद्याचा वेगळा व्लॉग येईल आपला डे 3चा. आजचा व्लॉग आहे. आज आपण आता पतंग वगैरे घेऊ आणि पतंग घेऊन कुठल्या पतंग घेऊन आता कुठे जातोय आणि कसा मॉल असणार आहे सगळं तुम्हाला आता दिसणार आहे. आता आपण चाललोय पतंग घ्यायला. आता पतंग घेऊया आणि मग डायरेक्ट येतो परत रूमवरती. तर मग चला. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही एवढ्या रात्री का पतंग घ्यायला जातोय. तर इकडे आज असते कतलची रात असं इकडे बोलतात, कारण का उद्या उत्तरायण अहमदाबादसाठी गुजराती लोकांची आणि आपल्यासाठी आहे मकर संक्रांती. तर इकडे पतंगची शॉपिंग इकडे सगळे लोक संध्याकाळी म्हणजे रात्रीच करतात. त्याच्यासाठी या रात्रीला कतलची रात बोलतात. त्याचं काय आहे ते बघायला आम्ही चाललोय मार्केटला. तर तुम्ही पण आता ब्लॉगमध्ये बघणारच आहात माझ्या बरोबर. तर मग आता आपण जाऊ मार्केटला. पूर्ण अहमदाबाद जागा आहे आज.
छान कसं वाटतंय 100 पतंगी घेऊन? 100 थोडी पतंग घेतल्या आपण जायला. किती घेतल्या मग? 60 पतंग 70 पतंग घेतल्या 70. कसं वाटतंय मग 70 पतंगी घेऊन? 70 पतंग घेऊन मग काय उडवणार की नाही उद्या एवढ्या? म्हणून तर घेतलंय बा 70 पतंगी. व्हिडिओ बघितला असेल मार्केटचा, केवढी सारी गर्दी होती. आता वाजलेत रात्रीचे 2 आणि आता आपण आलो परत हॉटेलच्या रूम वरती आणि आता तुम्हाला दाखवतो आपण खूप साऱ्या पतंगी घेतल्या. तसं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच आहे, पण आता तुम्हाला अजून एकदा दाखवतो आपण खूप साऱ्या पतंगी घेतल्यात. आता रात्रीचे 2 वाजलेत. आजचा डे आता तुम्हाला पतंग वगैरे दाखवतो आणि मग आता आम्ही डायरेक्ट झोपतो. आणि उद्याचा ब्लॉग आपल्याला खूप मजा येणार आहे. उद्या आहे मकर संक्रांती, तर उद्या खूप पतंग उडवायचा आहे. उद्याचा फुल धमाल आहे आपली. तर आता पतंग वगैरे दाखवतो, तर बघा. आपण खूप साऱ्या पतंगी घेऊन आलोय, जसं की मगाशी दाखवलं तसं बघू शकता. इकडे खूप साऱ्या पतंगी, वेदांत खूप साऱ्या पतंग घेऊन आलाय. आता उद्या उडवणार आहे आपण या सगळ्या पतंगी आणि फुल मजा करणार आहे. तर मग चला आपल्या पतंग वगैरे. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करतोय, डे 2चा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या व्हिडिओसाठी तुम्ही एक्साइटेड असालच. मी पण खूप एक्साइटेड आहे, कारण का उद्या आहे उत्तरायण, आपल्या इकडची मकर संक्रांती. तर पतंग उड्या खूप साऱ्या मजा करूया. तुम्ही बाकीचे ब्लॉग मध्ये धमाल मस्ती बघालच. तर